Hello friends, my name is Abir. Do you know how many days does it take for a new moon to become a full moon? If you guessed 15 days, you're correct. Abir is absolutely correct. It takes 15 days from new moon day to the full moon day. During this period, we find the moon increases its shape and size. Again, from the full moon day to the new moon day, it takes 15 days. During this period, the size of the moon goes on decreasing. On the new moon day, we don't see the moon in the sky at all. This changes in the shape and the size of the moon is known as phases of the moon. Isn't it pretty to see the sky during the night time? Twinkling stars and shining moon too. Do enjoy it, children. आता तुम्हाला कळलं असेल आज कुठली गोष्ट सांगणार आहे ते. चला तर ऐकूया आजची गोष्ट. नमस्कार, कसे आहात बालगोपालांनो? गोष्टी ऐकताय ना? तुम्ही नवीन कुठली गोष्ट वाचली का किंवा ऐकली का? तसे असेल तर मला नक्की कळवा. मी पण तुमची गोष्ट वाचेल किंवा ऐकेल. आज महिन्याचा पहिला रविवार, आपल्या गोष्टींचा वार. वाचू आनंदे जगू स्वानंदे या पॉडकास्ट मध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत. मी तुमची दर्शना आजी. आजच्या गोष्टीचं नाव आहे चंद्रावर गेला ससा. रात्रीचा राजा चंद्र रोज रात्री पृथ्वीवर यायचा. आपल्या हरणांच्या रथातून पृथ्वीची चक्कर मारायचा. कधी गावात रमायचा, गावकऱ्यांना भेटायचा, कधी नदीकाठी रमायचा. कधी कधी तो जंगलातही जात असे. त्याला जंगलातील प्राण्यांशी गप्पा मारायला खूप आवडत असे. सगळ्यांशी गप्पा मारून त्यांची सगळ्यांची विचारपूस करून तो पहाटे पहाटे घरी परत. त्या सगळ्या प्राण्यांमध्ये एक गंमत अशी होती की पांढरा शुभ्र ससा हा त्याला बघून झाडामागे तरी लपायचा, नाही तर बिळात तरी जाऊन बसायचा. चंद्राला खूप गंमत वाटत असे. त्याने ठरवले की याची मजा घेतली पाहिजे. तो रात्री लपून जंगलात आला आणि त्याने सस्याला शोधून काढले. सस्याचं त्याच्याकडे लक्षच नव्हतं. चंद्र आपल्या रथातून उतरला आणि त्याला आपल्या जवळ घेतले. त्याला आपल्या जवळ घेतल्यावर त्याने बघितले की ससा कावराबावरा झाला होता. त्याला वाटले की आता आपलं काही खरं नाही. तसाही तो धांदरट होता. चंद्राने त्याला जवळ घेतले आणि विचारले, मला इतका का घाबरतोस? मी तुझे लाड करायचं बघतो. त्याने ठरविले की याला आपण घरी घेऊन जायचे. तो रथात बसून पहाटेच्या सुमारास सशाला घेऊन आपल्या घरी आला. सशाची त्याच्या घरी एकदम घाबरगुंडी उडाली. कारण जंगलामध्ये गवत होते, खायला झाडांची कोवळी पाने होती, पण तिथे तर सगळं वातावरण गारपीट. सशाला नेहमीच थंडी वाजत राहायची. त्याने चंद्राला विचारले, चंदा मामा, तू मला इथे तर आणले आहेस, पण मी खाऊ काय आणि मी राहू कुठे? चंद्राने मग त्याच्यासाठी छान गरम अंथरूण बनवले, पांघरून ठेवले, त्याची खाण्याची व्यवस्था केली. आपल्या सेवकांना सांगून चंद्रावरच्या मालात त्याने एक उबदार खोली सुद्धा निर्माण केली. ससा आता खूप सुखी होता. त्याचा आता नित्याचा एक क्रम झाला होता की तो रोज रात्री चंद्रासोबत हरणांच्या रथात बसून खाली येत असे. भरपूर गवत खात असे आणि मस्त मस्त जंगल फिरत असे. पहाटेच्या सुमारास चंद्राच्या मांडीवर बसून पुन्हा आपल्या चंद्राच्या घरी परत जात असे.
काही दिवसानंतर त्याला आपला अभिमान वाटायला लागला. त्याला असे वाटायला लागले की आपण कोणीतरी स्पेशल आहोत. आपला सगळेजण मान ठेवतात. जंगलातला वाघ सुद्धा आपल्याला घाबरतो. म्हणून त्याने जंगलात आल्यावर प्राण्यांची मुजोरी करायला सुरुवात केली. त्याला इतका गर्व झाला होता की तो सगळ्यांशी उद्धटपणे वागायला लागला होता. सगळ्यांना खूप वाईट वाटत असे. त्यांना वाटत की चांदो मामा हा आपल्या सर्वांशी इतका चांगला राहतो, आपली काळजी घेतो, रात्री घरी येतो आणि आपल्याला जंगलात आणि आपल्याशी गप्पा मारतो. पण हा ससा याला इतका माज किंवा एवढा गर्व कशामुळे आला आहे? पण ते काहीही बोलत नसत. एक दिवस घरी जाताना हरणाच्या रथात त्याला बसायचं होतं. तर त्याने हरणाला लाथ मारली आणि म्हटलं, तुला कळत नाही का? मी चांदू मामाचा लाडका आहे. चुपचाप खाली बस, मला रथात बसायचं आहे. बिचारी हरिण काय करणार? त्याने खाली बसून त्याला रथात घेतलं. काही वेळाने चांदो मामा जंगलाची फेरी करून परत आले. ते घराकडे निघाले. पण त्या दिवशी त्याला जाणवलं की एवढा सुंदर हरिण आपल्या रथाला ओढतो, आज मनातून जरा उदास आहे. घरी गेल्यानंतर रथ सोडला आणि त्यांनी त्याला विचारले, हरिण दादा, तू का उदास आहेस? हरणाने काहीही उत्तर दिले नाही. तो आपल्या घरात जाऊन शांतपणे झोपून गेला. मग चांदो मामा हरणावर आणि सशावर लक्ष ठेवायला लागले. तेव्हा त्यांच्या असे लक्षात आले की अरे, हा पांढरा शुभ्र ससा एवढा घाबरत होता, पण माझ्याकडे आल्यामुळे, माझ्या लाडामुळे हा वाया गेला आहे. याला धडा शिकवायलाच पाहिजे. रात्र झाली. चांदो मामा आपल्या रथात बसून रात्रीची फेरी मारायला निघाले. त्यांनी सशाला विचारले, तू सगळ्यांशी भांडतोस का? त्यांच्याशी नीट वागत नाहीस का? ससा म्हणाला, नाही, माझे सगळेजण मित्र आहेत. मी सगळ्यांशी छान बोलतो. हे ऐकल्यानंतर हरणाने मागे वळून बघितले आणि त्या रथाला खूप मोठा हिसका बसला. चांदो मामांनी सशाला पकडले खरे, पण रात्री खाली आल्यानंतर त्यांनी त्याला जंगलात सोडून दिले. चांदो मामा त्याला खूप रागावले. त्यामुळे त्याचे डोळे लाल लाल झाले. तेव्हापासून त्याचे डोळे लालच राहिले. आता त्याला आपली चूक कळली होती. तो परत सगळ्यांच्या लपून छपून राहायला लागला. खाली मातीत पडल्यामुळे त्याचा रंग पण थोडासा मातकट झाला होता. कापसासारखा शुभ्र ससा आता मळका मळका दिसायला लागला होता. त्याला कळून चुकले की आपण जर सर्वांशी मैत्रीपूर्ण वातावरणात नाही राहिलो तर त्याची शिक्षा आपल्याला देवही देतो. आवडली का गोष्ट? मुलांनो, मला नक्की कळवा. पुढच्या भागामध्ये चंद्राची अजून गोष्ट आपण ऐकणार आहोत बरं का? तर नक्की ऐका. पुढच्या महिन्याच्या पहिल्या रविवारी आपण नक्की भेटणार आहोत. तोपर्यंत मस्त वाचत राहा आणि एन्जॉय करा.